मी ॲडव्होकेट वनराज शिंदे. माझे पक्षकार जे वाजिद नबी पठाण आहेत, मुराद पठाण आहेत, यांच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही ब्रह्मा बिल्डर आणि इतर बिल्डर यांच्या वतीने घेतो आहे. पुणे शहरामध्ये झालेला शेकडो कोटींचा भूखंड घोटाळा आणि त्यामध्ये ब्रह्मा बिल्डर, मनीष बिल्डर आणि रेडियंट बिल्डर यांची जी काही इन्व्हॉल्वमेंट आहे याच्याशी संबंधित आजची आपण पत्रकार परिषद घेतो आहे. कोंडव्यामध्ये सर्वे नंबर 13/1 ही 4.5 एकर जमीन आहे. 1988 साली या जमिनीचं दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने नोंदणीकृत साठेकत झालं. 2005 ती जमीन खरेदी खताने त्यांनी विकत घेतली. आज रोजी सातबाऱ्याला दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्था यांची नोंद आहे, परंतु त्याची 1 इंच जागा देखील त्याच्या सभासदांना आजपर्यंत मिळालेली नाही. त्या 4.5 एकरवरती ब्रह्मा बिल्डर, राजेश बिल्डर आणि रेडियंट बिल्डर यांनी मोठमोठे टॉवर उभा करून शेकडो कोटींचा अपहार केलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित चौकशी करून अहवाल देखील सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुपूर्द केलेला आहे. त्याच्याशी संबंधित आम्ही मार्च 2023 तक्रार अर्ज केला होता. त्याच्यानंतर आम्ही फॉलोअप घेतला त्या सगळ्या गोष्टींचा, परंतु आजपर्यंत त्याच्यावरती कारवाई झालेली नाही आहे आणि त्यासाठी या विषयाचं कायदेशीर अंगाने आणि पोलीस यंत्रणेकडून इन्व्हेस्टिगेशन व्हावं. आमचा अंदाज असा आहे की 500 ते 600 कोटीचा हा भूखंड घोटाळा आहे. तो हजारो कोटींचा पण असू शकतो. आमचं असं म्हणणं आहे की पुणे शहरामधला सहकार खात्यामधला आजपर्यंतचा हा सर्वात मोठा भूखंड घोटाळा ठरण्याची दाट शक्यता आहे. आम्हाला कोणतेही वाईल्ड ॲलिगेशन कोणाच्या विरोधामध्ये करायचे नाहीत, परंतु ब्रह्मा बिल्डर, विशाल अग्रवाल यांच्या विरोधामध्ये गेल्या वर्षभरापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे, परंतु अद्याप त्याची FIR होऊन जे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे ते झालेलं नाही आहे. तर आमची रिक्वेस्ट एवढीच आहे की पुरावे सगळे नष्ट होण्याच्या आतमध्ये जर FIR होऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं आणि दोषींवरती जर कडक कारवाई झाली तर या निमित्ताने पक्षकारांना, दीनानाथ सहकारी संस्था गृहनिर्माण यांच्या सभासदांना न्याय मिळेल. तुम्ही पोलीस आयुक्तांना भेटलाय का? कारण पोलीस आयुक्तांनी आवाहन केल्यानंतर तुम्ही पोलीस आयुक्तांना त्या प्रकरणात भेटलाय का विशाल अग्रवाल? मार्च 2023 आमची तक्रार आहे, तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय. आम्हाला योग्य तो प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला. मी पर्सनली भेटलेलो नाही आहे. पक्षकार जे आहेत, कारण की वकील म्हणून माझा जो रोल आहे तो कोर्टापुरता मर्यादित आहे. यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, त्याच्यामुळे आम्ही नाईलाजाने ही पत्रकार परिषद घेतोय. संस्था आणि त्याचे कायदेशीर सभासद गेले 10 वर्ष हा संघर्ष करत आहेत आणि मी पुन्हा एकदा 2-3 डॉक्युमेंट रेफर करतो आणि या विषयाचं गांभीर्य काय आहे ते आपल्यापुढे मांडतो. जे नव्याने आलेले पत्रकार आहेत मी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा रेफर करतो की मी जे काही कंपायलेशन दिलेलं आहे डॉक्युमेंटचं ते जर आपल्याकडे नसेल तर त्याची एक कॉपी हातामध्ये ठेवावी. म्हणजे मी की जो जबाबदार शासकीय व्यक्ती आहे आणि त्याचं निरीक्षण असं आहे पान नंबर 19 वरती पॅराग्राफ 3 मध्ये की सदर संस्थेची आहे ना ते प्रकार. त्यामुळं बिल्डर कोण होते? बिल्डर हेच ब्रह्मा, मनीष आणि हे रेडियंट बिल्डर हे तीनच होते. सुरत अग्रवाल हा आपला विशाल अग्रवाल. त्या संदर्भात पोलिसांना भेटलाय? हा भेटले, पोलिसांना भेटले कोंडवा पोलीस स्टेशनला. ते म्हटले की बघू करू, टाळाटाळचे उत्तर वगैरे. आता एवढाच भेटलेलं आहे. दिनांक 27 रोजी, मागच्या महिन्याच्या दिनांक 27 रोजी आम्ही सोनवणे साहेब पोलीस निरीक्षक आणि क्राईम PI साहेब पाटील साहेब यांना भेटलो आम्ही. 2 तास त्यांनी आम्हाला बसून ठेवलं. सगळं तपशील आमच्याकडनं घेतलं, परंतु तक्रार दाखल झालेली नाही. तुम्ही आता किती जण आहे? 5 जण. आम्ही 5 जण आहे. टोटल किती मेंबर आहेत? टोटल सर सरेंडर झाले ना शेअर जवळपास आहे. ऑलमोस्ट सरेंडर आहे. बघा कसं आहे, 11 मेंबर आहेत. 11 मेंबर आहेत आता सध्या. 11 मेंबर आहेत. तक्रार फक्त 3-4 आहे का सगळ्यांची? नाही, आमचे चौघांची. बाकीच्यांची का नाही? बाकीच्यांची त्यांचं शेअर सरेंडर केलं ना त्यांनी, ते चेअरमनने घेऊन. असं झालेलं आहे. आता आमचा शेअर आम्ही सरेंडर केला नाही. पोलीस आयुक्तांना भेटणार आहे? भेटू ना, अवश्य भेटू. आता एवढं 1 महिन्यापासून जे सगळं सुरू आहे, तुम्ही एवढं उशीर आम्ही का असं केलं की कारण काय होतंय की आम्ही सर प्रोसिजर वाईज कारण आम्ही प्रथम पोलीस निरीक्षक कोंडवा पोलीस स्टेशन सोनवणे साहेब यांना भेटलो. त्याच्यानंतर आता आमचा पुढे जाण्याचा बी जायचं आहे. मला आमची तक्रारच 156-3 आहे. त्यामुळं पहिलं पोलीस स्टेशनला जाणं आम्हाला गरजेचं आहे. तिथून काय होतंय महिनाभर वाट बघून किमान ते काय करतायत काय नाही, नंतर आम्हाला CP साहेबांकडे जायचं आहे. गुन्हा दाखल व्हावा. बस त्यांचे अतिक्रमण केलेलं आहे ते डिमॉलिश व्हावं.
किती बिल्डर आहेत आणि त्यात विशाल अग्रवाल? तीन विशाल अग्रवाल आणि 12 मजल्याचे ब्रह्मा एक्झुबरन्स म्हणून त्यांनी टावर बांधलेले आहेत. ते आमच्याच ह्याच्यात बनलेले आणि 4 टावर बनले, 4 12 मजल्याचे आणि 1 कोटी 1.25 कोटीला त्यांनी ते विकलेले आहेत. तुमच्या सोसायटीच्या जागेवर आमच्या सोसायटीवर तुमच्या सोसायटीच्या कागदपत्रांवर जागेच्या कागदपत्रांवर त्यांनी 18 करोडचं कर्ज घेतलं. येस, अगदी बरोबर. स्टेट बँक. कसं काय मग शक्य झालं की मग सोसायटीतलं कोण त्यात सहभागी होतं त्या स्कॅम मध्ये नाही. किंवा बँकेचे कोण सहभागी होतं ह्यातलं काही नाही, आम्ही सांगू शकत आम्ही नाही. सांगू शकत नाही. तपासाचा भाग आहे. इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. तुम्हाला संशय आहे का मग? नाही सर, असं कसं त्यासाठीच आम्ही केस दाखल करतोय ना. चा भाग येतो आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ते करू शकतात ते सगळ्या गोष्टी. त्यांना राईट्स आहेत ना, त्यांना राईट्स आहे सर ते. की स्टेट बँकमध्ये जाऊन प्रत्यक्ष चौकशी करणे वगैरे त्यांचं काम आहे ना ते. ओके सर. पक्षकारांना स्वतः आणि त्यांचे वकील म्हणून मला आपल्यापुढं ही पत्रकार परिषद घ्यावी लागते. अदरवाईज हा आमचा केवळ सवंग आम्हाला प्रसिद्धी मिळावी ठीक आहे याच्यासाठीचा हा उद्योग नाहीये. कोणी दखलच घ्यायला तयार नाहीये या विषयाची. यासाठी नाईलाजाने आम्ही ही पत्रकार परिषद घेतोय. मी मुराद पठाण यांच्याकडे माहिती देतो. ते थोडक्यामध्ये देवनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था हिचा इतिहास आणि विषयाची थोडक्यात मांडणी करते. त्याच्यानंतर मी पुन्हा विषयाकडे येतो. नमस्कार, माझं नाव मुराद मुबारक पठाण. मी आपल्या समोर दीनानाथ सहकार गृह संस्था सभासद या नात्याने आपल्या समोर उपस्थित आहे. कारण गरीब लाचार ज्यांना समाजात कुठेही न्याय मिळू शकत नाही त्यांना न्याय मिळवून देण्याचा फार मोठा वाटा हा माध्यम क्षेत्राचा आहे. म्हणून मी आपल्या समोर उपस्थित आहे व काही बाबी आपल्या समोर मांडणार आहे. 80च्या दशकामध्ये माझे वडील दिवंगत श्री मुबारक पठाण यांनी 7,000 भरून दीनानाथ सहकार गृह संस्था नियोजित यांची मेंबरशिप घेतली व तसेच 1988 पर्यंत आणखी 4 मेंबर आमच्या घराचे सदस्य त्यांनी सुद्धा मेंबरशिप घेतली 7,000 रुपये भरून. असे मिळून 4.5 एकर ही जागा मेंबरांच्या पैशांनी घेण्याचे योजले गेले. जागा आहे 13/1 कोंढवा खुर्द NIPM रोड येथे 4.5 एकर जागा घेण्याचे नियोजन आणि 1988 मध्ये साठेगत झाले. त्याचं मूल्यांकन म्हणून 50,000 रुपये देण्यात आले. त्या 50,000 मध्ये आमचा 28,000चा भाग होता. म्हणजे जवळजवळ 70% आमचा वाटा होता. आता त्यावेळेचे चेअरमॅन मुकुंद गेनुजी जगताप यांनी मोठी अफरातफर करून राजेश बिल्डर यांना 4.5 एकर पैकी 1 एकर विकसनकरिता दिली व या बिल्डर यांनी सदरचे फ्लॅट तिराईत माणसांना विक्री करून चेअरमॅन व डेव्हलपर यांना मोठा लाभांश मिळवला. मेंबर यांना काहीही न देता. त्यानंतर मुकुंद गेनुजी जगताप यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले व नवीन चेअरमन किसन अंकुश भालेराव व सेक्रेटरी सीताराम गणपत नेरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2005 आणि 6 साली खरेदी खत झाले. त्याचा 7/12 आजवर आमच्या नावावर म्हणजे दीनानाथ गृह संस्था याच्या नावावर आहे आणि रजिस्ट्रेशन संस्थेचा 2005-6 साली झाले आणि उर्वरित जागा किसन अंकुश भालेराव चेअरमॅन व सेक्रेटरी यांनी सदरची जागा विशाल अग्रवाल ब्रह्मा बिल्डर व रेडियंट बिल्डर महमूद मसावी या विकसनदाराला विकसन करण्याकरता दिली. परंतु विशाल अग्रवाल ब्रह्मा बिल्डर यांनी मोठ्या प्रमाणात संस्थेच्या जागावर मोठे मोठे टावर बांधून मोठा लाभांश मिळवला. संस्थेचे मेंबर यांच्या ना फ्लॅट ना प्लॉट देण्यात आले व संपूर्ण लाभांश राजेश बिल्डर व विशाल अग्रवाल ब्रह्मा बिल्डर व महमूद मसावी रेडियंट बिल्डर यांनी मिळावा. तिराईत माणसांच्या सदनिकाची विक्री करून आतापर्यंत काही मेंबर म्हणून आम्हाला ना प्लॉट देण्यात आले ना फ्लॅट देण्यात आले. आम्ही बऱ्याच ठिकाणी अर्ज केले. फार मंत्रालयापासून तर कमिशनर साहेबांकडे गेलो होतो. परत कोंढवा पोलीस स्टेशनचे PI साहेब सोनवणे आणि क्राईम PI साहेब पाटील साहेब यांच्याजवळ सुद्धा गेलो होतो. तिथंही आमची काही प्रतिसाद मिळाला नाही आणि काही आमची दखल घेण्यात आली नाहीये. आता पुढचं जे काय आहे कंचोडी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.